औद्योगिक वसाहत अग्निकांड प्रकरणी महापालिकेवर सर्व पक्षीयांचा निषेध मोर्चा. दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील अग्निकांड प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणाची गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी महापालिकेवर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. 8 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल इंडस्ट्रीज टेक्स्टाईल कारखान्यास लागलेल्या भीषण आगीमध्ये मंसुरी आणि बागवान या 2 कुटुंबातील 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत विविध पक्ष आणि संघटनेच्या वतीने रंगभवन चौक येथून मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. डोक्याला आणि दंडाला काळी पट्टी बांधून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. विविध घोषणा देत हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोचला. त्यानंतर एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंसुरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. के जरिए से, मीडिया के जरिए से अगर इनकी आंखें खुल जाती हो, हमारे बच्चों की जान, हमारे वालिद की जो जान गई है और जितने भी लोग गए हैं वो वापस तो आ नहीं सकती है, लेकिन अगर इन्होंने पहले से तकेदारी की होती, पहले से इन चीजों का जो बताया गया, अगर पहले से उन्होंने इंतजाम किया होता और हमारे जो घर के लोग वहाँ पे मौजूद थे उन्होंने बताया कि वहाँ पे जा सकते थे, लेकिन फिर भी जो है ना अग्निशमन वालों ने वहाँ पे उनको जाने नहीं दिया, उनको रोका गया बाकायदा। उनको मालूम था कि रास्ता यहाँ पे है जाने का, फिर भी उनको रोका गया और उनको अंदर जाने नहीं दिया। और 5, 7, 8 घंटे तक वो लोग अंदर दम घुट करके, मेरे बच्चे का 4:30 बजे आखिर में फोन आया मेरे बच्चे का कि मैं आखिरी कॉल कर रहा हूँ, उसके बाद मैं वापस कॉल नहीं करूँ। उसका आखिरी कॉल मुझको अभी ये तो वापस तो नहीं आएंगे, मेरे जिगर के टुकड़े सारे चले गए। अब आगे कितने लोगों की ये जान लेंगे लोग, कितने लोगों की। सिर्फ हमारा मसला नहीं है, सारी इंसानियत का, जितने भी लोग, इतने बड़ा एमआईडीसी का एरिया है, इतना बड़ा एमआईडीसी का एरिया है, हजारों और लाखों की तादाद में लोग काम कर रहे हैं, लोग वहां पे रहते हैं, लेकिन इनके पास कोई सहूलत नहीं, कोई काम की सहूलत नहीं, कोई काम की आवड़त नहीं उसके अंदर। इतनी लोगों की जाने के बावजूद, इतना लाखों और करोड़ों का नुकसान होने के बावजूद भी इनकी आंखें नहीं खुल रही है। जैसे भाई ने बताया कि अपनी एसी में उनको बगैर एसी के रात को रखा जाए, क्या पता चले कि गर्मी क्या चीज होती है, तो उनको पता चलेगा कि इन लोगों की कैसी जान निकली होगी, ये कैसे इन लोगों की दम घुट के जान निकली होगी। बस आप लोगों से निवेदन है, सरकार से भी निवेदन है, इसकी जो है ना पूरी कोशिश की जाए कि आगे ऐसी घटना न बने, और जो इसके अंदर जितने भी जो है, जिन्होंने इस मामले के अंदर जो है ना यानी वो कोताही की है, उनकी उसकी पकड़ की जावे उन लोगों की। परवा जे अक्कलकोट रोड येथे अग्नी तांडव झालं, त्याच्यामध्ये 1 वर्षाचा लहान मुलगा आणि 7 लोक मयत पावले. मनसूर फॅमिली असेल आणि बागवान फॅमिली असेल, ही पूर्ण फॅमिली, सर्व जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत, सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे लोक आज आज इथे येऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. आयुक्तांना सांगण्यात आलं की बाबा, तुमची जी टीम आहे महापालिकेची, फायर ब्रिगेडची टीम, त्यांनी या लोकांचा नाहक बळी घेतला. जर फायर ब्रिगेडचे लोक लवकर जर आले असते तर हे 60च्या 80 लोक हे व्यवस्थित सही सलामत इथं राहिलेले असते. 1 वर्षाच्या बाळाचा जो मला सांगा, त्यांनी अजून जग पाहिलं नव्हतं, त्याचा काय दोष? आणि हे काय म्हणतात आता फायर ऑडिट करणार, हे करणार, ते करणार. हरामखोर लोकांना हे माहिती नव्हतं की फायर ऑडिट यापूर्वी सुद्धा इथं असे घटना घडले होते, ऍक्सिडेंट घडले होते, आगी लागले होते, त्यावेळेस तुम्ही फायर ऑडिट केलं नाही. आता तुम्ही म्हणता 8 लोकांचा जीव घेऊन फायर ऑडिट करता. तुम्हाला थोडी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व संघटना असतील, त्यांची फॅमिली असेल, बागवान फॅमिली, मंसुरी, आज निवेदन मंसुरी फॅमिलीच्या वतीने निवेदन देण्यात आलं. 8 ते 10 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. आदरणीय बच्चू भाऊंना ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. 15 दिवसानंतर बच्चू भाऊंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करून हे महानगरपालिकेला टार्गेट केलं जाईल, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. एकंदरीत आपण बघितलं असेल की एमआयडीसी मध्ये जे सेंट्रल इंडस्ट्रीला जे आग लागून 3 बागवान
4 बागवान कुटुंबातील आणि 4 मनसुरी कुटुंबातील अशा 8 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला. हे मृत्यू नव्हे तर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं खून आहे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपण ज्या यंत्रणेला लाखो करोडो रुपये देऊन पोचतो, कलेक्टर पासून कमिशनर पासून या ठिकाणी बघितलं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये आपण पगारी देतो, कोट्यावधी रुपये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर आपण खर्च करतो. आणि हे अधिकारी कर्मचारी जर लोकांचा जीव वाचवण्यासाठी जर अपयशी ठरत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सोलापुरातून हाकलून देणं गरजेचं आहे, हे या माध्यमातून सांगतो. यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने चुका झाली, यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख आवटे होते, अनेक ठिकाणी आग लागली, ते जनतेची मदत घेऊन त्या ठिकाणी आज विझवण्याचे काम केले. एवढी मोठी घटना सोलापुरात कधीच घडली नाही, अशी मोठी घटना आणि एवढी मोठी हानी, जीवित हानी होणारी पहिली घटना आहे. सोलापुरातील इतिहासात नोंद होण्यासारखी घटना आहे. आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचा जो अग्निशामक दल आहे हे अत्यंत कमकुवत पडलेलं आहे. 100 गाड्यांचा त्या ठिकाणी मारा करण्यात आला म्हणे. अरे 100 गाड्या जर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी मारला असतं तर कदाचित या मनसुरी कुटुंबातील आणि बागवान कुटुंबातील 8 लोकांचा जीव वाचला असता. याला जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे उपायुक्त, महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय सोलापूरकर गप्प बसणार नाही. आणि येत्या 8 दिवसांमध्ये राज्य शासनाच्या वतीने या संपूर्ण यंत्रणेची ज्या लोकांनी चुका केली त्यांच्यावर जर फौजदारी कारवाई केली नाही तर या मोठा आणि तीव्र आंदोलन सोलापूरकरांच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून MIDC परिसरामध्ये आग लागल्या कारणाने निष्पाप 8 लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. प्रथमतः मी सोलापूर शहराच्या संबंध मुस्लिम समाजाच्या वतीने या शासनाचा आणि महानगरपालिकेचा सर्व यंत्रणेचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. सोलापूर शहर हे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. स्मार्ट सिटी म्हणजे फक्त वॉटर, गटर आणि मीटर हे कदाचित महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की MIDC मध्ये मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी, आता तुम्ही बघत असाल की उस्मान मंसुरी हे मोठा व्यक्ती गुजरात मधून मुंबईमधून ज्यांना सोलापुरात यांचा ज्यांना त्या ठिकाणी व्यावसायिक प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे. महानगरपालिकेचं कुमकुमत त्या ठिकाणी यंत्रणा असेल आणि रेस्कोची कमी पडलेली त्या ठिकाणी ताकद असेल, म्हणूनच त्या ठिकाणी 8 निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. उस्मान मंसुरी सेठ बद्दल सांगायचं झालं तर हजारो लोकांना मदत करणारा, जातपात न बघता दोन्ही हाताने, सगळ्या हाताने त्या ठिकाणी मदत करणारा उस्मान सेठ मंसुरी हे सोलापूर शहरातून म्हणजे या जगातून त्या ठिकाणी निघून गेले. हे सोलापूर शहरांसाठी त्या ठिकाणी मोठी शोकांतिका आहे. इत्यादुल मुस्लिमीन पार्टी सोलापुर शहर और सभी पक्ष के लोग यहाँ पर आए थे. इनके साथ मिलकर आयुक्त हमने मांगनी किया. आयुक्त ने अपनी गलती को एहसास किया, गलती हमारे यहाँ से हो गई बताया उन्होंने. आयुक्त ने ये भी मान्य किया कि हम कार्रवाई करेंगे. लेकिन मेरा मानना एक, बोलना एक है, पिछले 30 साल पहले सोलापुर शहर की जितनी आबादी थी आज उतने ही कर्मचारी अग्निशामक दल में काम करते हैं. आज 20 लाख की जनसंख्या हो गई करीब, लेकिन महानगर पालिका में सिर्फ 5 गाड़ियाँ हैं, उसमें से 2 गाड़ी बंद है. पानी की व्यवस्था नहीं. हम अग्निशामक दल पर भी कार्रवाई करने की मांगनी करेंगे, MSCB पर भी कार्रवाई करने की मांगनी करेंगे. और जान गई है, जान वापस आने वाली नहीं है. ऐसे बहुत सारी घटना घटती है, इसका हम निश्चित करते हैं. अगर 8 दिन के अंदर कार्रवाई नहीं हुई तो हम जन आंदोलन करेंगे. मुर्दाबाद मुर्दाबाद महापालिका मुर्दाबाद 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 महापालिकेचा करा टक्कर अग्निशामक दल मुर्दाबाद. चाचा बोलते नहीं मिलता तुम्हारा मैं समझाओ अपन बात करेंगे. मिल गया भाई. हाँ पैसे कर महापालिका
भैया भी यहाँ शेर को पूरा लो।